आजचा आपला चिंतनाचा विषय आहे बुद्धीचे सामर्थ्य. येस, बुद्धी ही फक्त मानव जातीलाच मिळाली. का? यावर कधी तुम्ही चिंतन केलंत? नसेल तर आता करा. का फक्त मानव जातीला बुद्धी ही दिलेली आहे? का प्राणी पक्ष्यांमध्ये म्हणजे मानवजात सोडून दुसऱ्या जातीमध्ये का ही बुद्धी दिलेली नाही आहे? कारण का बुद्धिजीवी हे फक्त मानवालाच वरदान मिळालेलं आहे आणि या बुद्धीचं सामर्थ्य आपण ओळखू शकत नाही. आपण वाहावत चाललेलो आहोत. आपल्याला मानव जन्म हा कशासाठी मिळालेला आहे? 84 लाख योनीमधून हा मानवाचा जन्म मिळतो असं म्हणतात. पण त्याहीपेक्षा आपण विचार केला पाहिजे, जर आपल्याला मानव जातीचा जन्म मिळालेला आहे तर आपण आणि आपल्याला बुद्धीसारखं हे सामर्थ्य आपल्याजवळ आहे की ज्याने आपण काहीही करू शकतो आणि आपण केलंही आहे. नवनवीन शोध आपण लावत आहोत, नवनवीन गोष्टी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. येस, त्याच्या पाठीशी नक्कीच एक चैतन्य, ईश्वर शक्ती चैतन्य आहेच. पण त्या ईश्वरमयी चैतन्य ऊर्जेने आपल्याला बुद्धीसारखं सामर्थ्य दिलेलं आहे. ते फक्त नुसतं आपलं जीवन असंच वाहवत नेण्यासाठी नाही. ह्याच्यावर चिंतन करा. आपल्याला हे बुद्धी मिळाली आहे चांगले आचार विचार, चांगलं सकारात्मक जगण्यासाठी. आपलं जीवन, आपला जन्म म्हणजे हा जो मानव जातीचा जो जन्म मिळाला आहे तो सार्थकी लावण्यासाठी. या बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण किती काय गोष्टी करू शकतो, पण आपण ते करत नाही आहोत. बोटावर मोजण्याइतपत लोक हे समजतायत आणि ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला ही जी बुद्धी मिळाली आहे ते सामर्थ्य आपण 1% यूज करत नाही आहे. त्या बुद्धीचा विनियोग करायला सुरुवात करा. ह्याच्यावर म्हणून चिंतन करा की आपण आपल्या बुद्धीचा उपयोग काय करतो आहोत, त्याचा योग्य वापर आपण करत आहोत की नाही. मानवाचा जन्म मिळाला आहे, ती बुद्धी मिळाली आहे, तर त्याचा उपयोग करा आणि त्यासाठी आध्यात्मिक वाचन तुमचं वाढलं पाहिजे. त्यातून तुम्हाला कळेल की येस, आपण आपल्या बुद्धीचा किती उपयोग करत आहोत. त्यामुळे ते सुरुवात करा, आध्यात्मिक वाचन करा, आध्यात्मिक श्रवण करा आणि आपल्या बुद्धीचा सदुपयोग करायला सुरुवात करा. बुद्धीच्या सामर्थ्याचा चांगला विनियोग करा. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.